नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचन मध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 2 कढयांचा रिव्ह्यू। आपण दररोज रेसिपी बघतो, पण त्या रेसिपींसाठी काही आपल्याला साहित्य लागतं। तर त्यासाठीच मी आज खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे की सगळ्याच माझ्या मैत्रिणींसाठी हा उपयोगी असणार आहे। कारण की आपल्याला दररोज किचन मध्ये भाजी वगैरे करताना कढईचा वापर होतो आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 2 कढयांचा रिव्ह्यू। तर चला बघूयात या 2 कढयांचा रिव्ह्यू। स्टॉलची सध्या ही ब्रँड खूप म्हणजे ट्रेंडिंग वरती आहे आणि ह्याच्या म्हणजे स्टॉलच्या ज्या कढया आहेत हनीकोम नॉनस्टिकच्या त्या सध्या व्हायरल सुद्धा गेलेल्या आहेत। सो मग मी विचार केला की ही एकदा ट्राय करून बघावी। सो सी ही ती स्टॉल म्हणून ब्रँड आहे आणि त्यांचं पॅकेजिंग पण खूप छान आहे। सो त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला हे काचेचं लीड भेटतं, ग्लास लीड। हे पण क्वालिटी ह्याची छान आहे। आणि सोबतच कढई, तर ही कढई जी आहे ती मी 26 सेंटीमीटरची घेतलेली आहे। याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, म्हणजे साइजेस मध्ये तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजने तुम्ही घेऊ शकता। ह्याच्यामधून छोटी मोठी अशा बरेच साइजेस अवेलेबल आहेत। सो तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता। मी 26 सेंटीमीटरची घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता स्टॉल ब्रँडची हनीकोम नॉनस्टिक वाली ही कढई आहे। आणि ह्याचं म्हणजे स्पेशल फीचर्स असे आहेत की आपण याला मेटलचा स्पून जरी यूज केला कुकिंग करताना तरी सुद्धा हे जे म्हणजे नॉनस्टिकचं जे कव्हरिंग आहे ते नाही निघत। आणि प्लस पॉइंट म्हणजे काय तर याचं जे कोटिंग आहे ना त्याचं आतमधून सुद्धा लेयर्स आहेत, 3 लेयर्स आहेत, म्हणजे स्टील, ॲल्युमिनियम आणि स्टील, आणि मग त्याच्यानंतर हे नॉनस्टिकचं कोटिंग आहे। सो त्यामुळे ही खूप छान अशी कढई आहे। जर का तुम्ही प्रॉपर नॉनस्टिक कढई बघत असाल तर दिस इज द बेस्ट। याच्यामधून बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँड सुद्धा आहेत। मी तुम्हाला सगळ्या ब्रँड्सची लिंक जी आहे, म्हणजे बऱ्याच अशा कढई मी बघितल्या होत्या ही घ्यायच्या आधी सुद्धा, आणि म्हटलं सध्या ही नवीन ब्रँड आहे आणि खूप फेमस झालेली आहे म्हणून मी ही घेतली। याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईन, तुम्हाला जर का घ्यायची असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता। याचा अजून एक स्पेशल फीचर म्हणजे असं आहे की गॅस स्टोव्ह वरती, म्हणजे आपण शेगडीवरती तर ह्या कढईला वापरू शकतो, प्लस गॅस इंडक्शन वरती सुद्धा ही कढई चालेल अशी ही कढई आहे। आणि मला तर खूप जास्त आवडली आणि हनीकोम कोटिंग असल्यामुळे हे साधारण 2 ते 3 वर्ष तर हे कोटिंग अजिबात नाही निघत। ते बरेच जण म्हणजे बोलतात की परमनंट नॉनस्टिक कोटिंग आहे, पण मला नाही वाटत की परमनंट राहील। पण ऍटलीस्ट 2 ते 3 वर्ष हे जे कोटिंग आहे ते अजिबात नाही निघणार। आणि सोबत यांची वॉरंटी सुद्धा भेटते, आपल्याला 2 वर्षांची वॉरंटी भेटते। सो चांगला ऑप्शन आहे। तुम्हाला जर का नॉनस्टिक कढई पाहिजे असेल, पण काय होतं की आपण नॉनस्टिक कढई घेतो आणि कुकिंग करताना आपण समजा मेटलचं स्पून वगैरे वापरला किंवा थोडंसं आपण त्याला घासलं तरी त्याचं जे कोटिंग आहे ते लगेचच निघतं आणि आपल्याला तशा वर्षातून आपल्या 3 ते 4 कढया होतात। त्यापेक्षा 3 वर्षातून ही एक कढई आपल्याला फक्त एक घ्यायची आहे की ज्याची ही कोटिंग अजिबात नाही निघत। ह्याला आपण म्हणजे ज्या घासणीने आपण नॉनस्टिक कढई घासतो त्याच घासणीने याला घासायचं आहे। सो माझ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला ही कढई यूज होताना नक्की दिसेल। आणि सोबत त्यांचं इथे जे म्हणजे हँडल आहे ना धरायचा तो पण छान आहे, तुम्ही इथे बघू शकता। हे गरम नाही होत, म्हणजे जेव्हा आपण कुकिंग करतो तेव्हा हे गरम नाही होत, त्याच्यामुळे आपण लगेचच असं भाजी वगैरे झालं की असं उचलून ठेवू शकतो। सो या मला तर ही स्टॉल ब्रँडची हनीकोम कोटिंग वाली कढई खूप जास्त आवडली आहे। आणि हे काही मीन्स प्रमोशन वगैरे नाहीये, मी जस्ट मला आता म्हणजे तुम्ही बघतायच मी रेसिपी करताना माझ्या ज्या कढया होत्या त्या मी त्यांना म्हणजे नॉनस्टिक घेऊन कंटाळले होते। मला असं काहीतरी पाहिजे होतं की जे की ऍटलीस्ट 2 वर्ष तरी मला चेंज नाही करावं लागणार। सो त्यासाठी मी ही घेतली। सो या खालून अशी आहे।
आणि ह्याची जी प्राइस आहे ती आहे 3,500. तर 3,500 मध्ये जर का आपल्याला 2 ते 3 वर्ष एकच कढई जाणार असेल आणि नॉनस्टिक असेल तर इट्स व्हेरी नाईस. सो या मी त्याची लिंक जी आहे ती खाली मेन्शन करेनच. सो तुम्हाला जर का घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यावरती हे असं ग्लास परफेक्ट. सो त्यानंतर दुसरी कढई आहे जेम राजेशची. ही ट्रिप्लाय टेक्नॉलॉजीची ही कढई आहे. ही सुद्धा मी सेम 26 सेंटीमीटरचीच घेतली आहे, कारण की मला रेसिपीसाठी सुद्धा अशी पाहिजे होती की जास्तीच मोठी पण नको आणि अगदीच छोटी पण नको. अगदीच मोठी पण नको हवी होती की अगदीच म्हणजे तिला धुताना वगैरे सुद्धा त्रास वगैरे होईल अशी नको होती. त्यामुळे मी दोन्हीच्या साइजेस मध्ये 26 सेंटीमीटरची घेतलेली आहे. तुम्हाला जी साईज पाहिजे ती चूज करू शकता. दोन्ही मध्ये साइजेस अवेलेबल आहेत आणि मी दोन्ही फ्लिपकार्ट वरून घेतलेलं आहे. सो या ही जेम राजेशची आहे आणि याचं पण बॉक्स खूप छान आहे. आणि सोबत ट्रिप्लाय कुकवेअर इंडक्शन कंपॅटेबल कढई आहे, म्हणजे स्टलची सुद्धा इंडक्शनला चालणारी आहे आणि ही सुद्धा इंडक्शनला चालणारी आहे. आणि हिची जी प्राइस आहे ना ती 1899 ते 2000 पर्यंत जाते. फ्लिपकार्ट वरती जेव्हा सेल वगैरे असतात तेव्हा तुम्हाला 1900 मध्ये वगैरे भेटून जाते. ओके. सो याच्या सोबत आपल्याला भेटतं अशी त्याच्यावरती म्हणजे लीड पण आहे. मी हे 3 डब्बे पण मागवले होते की मीन्स ऑइल प्रूफ डब्बे आहेत आणि फ्लिपकार्ट वरूनच मागवलेले आहेत. आणि 110 रुपयाला 3. सो लोणचं किंवा चटणी असं काही डब्याला न्यायला खूप छान आहे. याची पण लिंक मी मेन्शन करेनच. ओके. सो या राजेशच्या कढईमध्ये आपल्याला हे लीड पण भेटतं. हे लीड थोडस म्हणजे जड नाहीये, क्वालिटी चांगली आहे. कढई जी आहे ती थोडीशी जड आहे, कारण की याचं पण जे आहे ते 3 म्हणजे लेयर्स आहेत. स्टील, ॲल्युमिनियम आणि स्टील या 3 लेयर्स आहेत. त्याच्यामुळे ही कढई थोडीशी जड आहे. ऑब्विसली नॉनस्टिक आहे, पण अगदीच जेवढी स्टलची हनीकॉम प्लेटिंग वाली जेवढी नॉनस्टिक आहे तेवढी नॉनस्टिक हे नाहीये, थोडीशी कमी आहे. सो आपल्याला लो फ्लेम वरती म्हणजे गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवावी लागते आणि लो फ्लेम वरती आपल्याला याच्यावर कुकिंग करायचं. सो ही कढई पण खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि नॉनस्टिक असल्यामुळे आपल्याला सगळं कुकिंग वगैरे करायला इझी पडतं. फक्त एवढंच आहे की याची नॉनस्टिकची जी क्वालिटी आहे ती थोडीशी म्हणजे स्टलपेक्षा थोडीशी कंपॅरेटिव्हली कमी आहे, पण तरीही नॉनस्टिक आहे. आपण दररोजच्या भाज्यांना वगैरे ही यूज करू शकतो. सो ही आवडली होती आईला, त्यामुळे आम्ही दोन्ही घेतल्या. आणि आईला अशी आवडली की दररोज ह्याच्यामध्ये भाज्या किंवा आमटी किंवा सरभरीत भाज्या अशा सगळ्यासाठी चालणारी आहे. सो म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, ती स्टलची आहे ती मला आवडली होती आणि ही आईला आवडली होती. सो आम्ही दोन्ही घेतल्या आणि दोन्हीही खूप छान आहेत. माझ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये या दोन्हीही कढई यूज होतीलच. सो तुम्ही त्यामध्ये सुद्धा बघू शकता की नक्की कशा आहेत या कढया. आणि मेन म्हणजे ही स्क्रॅच प्रूफ आहे आणि कोटिंग जे आहे ते पण खूप चांगलं आहे. या सो आणि मला हे लीड पण खूप आवडलं. डन. ओव्हरऑल मला दोन्ही कढया खूप आवडलेल्या आहेत, कारण की त्यांच्या दोन्हींच्या पण क्वालिटी खूप चांगल्या आहेत. त्यातल्या त्यात ही जी आहे ना ती एक 4 ते 5 वर्षांहून जास्त तर टिकेलच. सो दोन्ही कढया खूप छान आहेत. तुम्हाला जर का कुठली कढई आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि सोबतच जर का घ्यायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईनच. सो तुम्ही तिथून परचेस करू शकता. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि जर का तुम्ही आधीच्या रेसिपीज बघितल्या नसतील तर रेसिपीज सुद्धा नक्की जाऊन बघा. आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.